मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र भाजप कोर कमिटी बैठकीचं आयोजन। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्यासह कोर कमिटी सदस्य राहणार उपस्थित। मराठी हिंदी वादाचं राजकारण भाजप हाणून पाडणार। मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जामुळे मराठीच्या संवर्धनाकरता फायदाच होणार आहे। भाजप पदाधिकारी कार्यकर्ते हे जनतेत जाऊन सांगणार। कोर कमिटी बैठकीत ठरली रणनीती। वारी संदर्भात केलेलं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमींना भोवलं। वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। झिशान सिद्दीकींचा पाठलाग करणारे 2 संशयित ताब्यात। संशयित व्यक्तींना वांद्रे निर्मल नगर पोलिसांनी घेतलं ताब्यात। तिसऱ्या भाषेच्या निर्णयामध्ये इयत्ता पहिली दुसरी करता मौखिक शिक्षण आपले शिक्षक बांधव त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतील। त्रिभाषा सूत्रानुसार पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना मौखिक शिक्षण। शालेय शिक्षण मंत्र्यांची माहिती। बुलडाण्यासह मेहकर आणि लोणारला पावसानं झोडपलं। अनेक शेतांमध्ये शिरलं पाणी, अनेक घरांची पडझड। ओडिशाच्या पुरीमध्ये जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला होणार सुरुवात। रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर भक्तांमध्ये उत्साह। आता बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनकडे वळूया। भुसावळमध्ये पावसाळा सुरू होऊनही नालेसफाईकडे नगरपालिकेनं दुर्लक्ष केलंय। त्यामुळे अनेक भागात पाणी तुंबतंय। त्यामुळे भुसावळमध्ये नालेसफाईचा प्रश्न गंभीर बनलाय। बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार या 2 तालुक्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। शेकडो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली। अनेक घरांची पडझड झाली। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पेडगावामध्ये 2 शेतकरी पैनगंगा नदीच्या पुरात अडकले। दोन्ही शेतकरी शेतात गेले असताना मुसळधार पाऊस झाला। नदीला पूर आला। दोन्ही शेतकरी झाडावर चढले। विदर्भात पावसानं चांगलाच वेग घेतलाय। नागपूर शहरात गुरुवारी सकाळपर्यंत 32.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर वाशिमच्या मालेगाव भागात सर्वाधिक 145.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। राज्यात आतापर्यंत 56 लाखांहून अधिक हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे। सरासरी क्षेत्राच्या हे प्रमाण 39% आहे। सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनची 45% अर्थात 21 लाखांहून अधिक हेक्टरवर पेरणी झाली। 18 लाख हेक्टर अर्थात सरासरीच्या 43% क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली। हवामान खात्यानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांकरता मुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय। रायगड जिल्ह्याकरता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांकरता येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या इशाऱ्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। अकोला शहरातील डाबकी रोड या परिसरामध्ये खोदलेल्या अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात खोदलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचलं। त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांमधून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली। कोयना धरण परिसरात सध्या पावसाचा जोर मंदावलाय। सध्या धरणात 19,958 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे। कोयना धरणामध्ये 44.71 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। अकोल्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। यामुळे झरंडी या गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान झरंडीमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज झालेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे पिंपळखुटा, जांगठी आणि जांगठी मणिबेली या दरम्यानच्या घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळली। नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा कोसळू लागला। त्यामुळे किनवट तालुक्यातील इस्लामपूर इथं पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं।
सिल्लोड शहरासह तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिऊर आणि इतर भागात जोरदार पाऊस झाला. वर्ध्यामध्ये वीज पडून 2 तरुणांचा मृत्यू झाला. कारंजा शेतशिवारामध्ये ही घटना घडली. पाऊस आल्यानंतर झाडाखाली आसरा घेत असताना ही दुर्घटना घडली. कोकण किनारपट्टीवर समुद्राला उधाण आलंय. उंच लाटा उसळत आहेत. समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. वर्ध्याच्या डिगडोह इथं शाळकरी विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकला. 3 विद्यार्थी शाळेतून घरी परतत होते. अचानक पुराचं पाणी वाढलं. 3ही विद्यार्थी अडकले. दरम्यान एका विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात यश आलं. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये पैनगंगा नदी क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला. त्यामुळे सरपखेड, धोडप, बुद्रुक आणि करडा, गोभणी हे दोन्ही मार्ग बंद झाले. त्यामुळे दोन्ही मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एरंडा गावाला 4ही बाजूंनी पुराच्या पाण्याचा वेढा पडला. त्यामुळे एरंडा गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला. रिसोड तालुक्यातील नेतनसा ते डोणगाव हा रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. वाशिमच्या शिरपूर परिसरातील जानगिरी महाराज संस्थानजवळ असलेल्या फरशी नाल्याला पूर आला. पुरामुळे बेलखेड वाशिम हा राज्यमार्ग बंद झाला. त्यामुळे वाशिम आणि शिरपूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. वर्ध्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. पुराच्या पाणी शेतात शिरलं. शेती खरवडून निघाली. तर यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे राळेगाव वर्धा राज्य महामार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आला. श्रीवर्धनचा समुद्र खवळलेला आहे. समुद्राला उधाण आलंय. समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत आहेत. उधाणाचं पाणी श्रीवर्धन बीचवर आल्यामुळे नागरिकांना बीचवर जायला बंदी घालण्यात आलेली आहे. तर सतर्कतेचा इशाराही दिला गेलाय. मेहकर तालुक्याला पाण्यानं वेढा घातला. त्यामुळे खामगाव, सिंदखेड राजा, लोणार या तालुक्याशी मेहकर गावाचा संपर्क तुटला. शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. तर ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात सलग 3ऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे डोंगर दऱ्यांमधून येणारे नदी नाले खळबळून वाहत आहेत. पिंपळखुटा भागातील वडफळी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. पूरस्थिती निर्माण झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमधील वेळास बांडकोट हा 6 किलोमीटरचा सागरी मार्ग समुद्री उधाणामुळे उद्ध्वस्त झाला. यामुळे वेळास गावाचा संपर्क तुटला. समुद्राच्या लाटा रस्त्यावर येत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. घाटंजी शहरातील इंदिरा आवास भागातील काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं. पुण्यामध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये 511 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यंदाचा मान्सून पुण्यावर मेहरबान असल्याचं बघायला मिळतंय. 2च महिन्यामध्ये शहरात वर्षाच्या 70 ते 80% सरासरी इतका पाऊस झाला. एक सविस्तर बातमी बघणार आहोत. बुलढाण्याची बातमी आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर आणि लोणार हे 2 तालुके असे जिथं पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. पावसानं या दोन्ही तालुक्यांना झोडपून काढलेला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय मेहकर आणि लोणार या ठिकाणी आणि त्यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेलेली आहे. अनेक घरांची पडझडही झालेली आहे. अवघ्या 6 तासात चक्क 70 मिलीमीटर पावसाची नोंद मेहकर आणि लोणार इथं झालेली आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाकरता राज्य सरकारनं 20,000 कोटी रुपयांची तरतूद करून महामार्ग रेटण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली. 1 जुलैला कृषी दिनाचं औचित्य साधत शक्तीपीठ बाधित 12 जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको करण्याचा आणि जमिनीची मोजणी हाणून पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठवाडा आणि आणखी काही दुष्काळग्रस्त भागाचे चित्र शक्तीपीठ महामार्गामुळे बदलेल. आज जे विरोध करतायत त्यांनी समृद्धी महामार्गालाही विरोधच केला होता, पण हाच मार्ग आज गेम चेंजर ठरतो आहे. या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ मार्गाचं जोरदार समर्थन केलं. मुंबई पोलिसांनी ठरवले ते काहीही ठरवलं
मुंबई पोलिसांनी ठरवले तर ते काहीही करू शकतात याची प्रचिती पुन्हा एकदा आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सक्रिय पाठिंबा आणि पोलीस दलाची इच्छाशक्ती यातून मुंबईतल्या वेगवेगळ्या धर्माच्या 1500 वास्तूंवरचे भोंगे उतरवण्यात आलेत। मुंबई पोलिसांनी हे काम करून दाखवलंय। ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली। राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयीसुविधांचा प्रकल्प रखडणार नाही याची दक्षता घेत पुढील 3 वर्षात बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे। दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिल्या। गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाट खडतर झालेली आहे। महामुंबईतून कोकणात जाणाऱ्या सगळ्या रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल झालंय। गणपतीकरता गावी जायचं कसं असा प्रश्न त्यांना पडलाय। ट्रेनची ऑनलाईन तिकीटं सुद्धा मिळत नाहीयेत, 3 मिनिटात फुल होत आहेत। तर पुढच्या तासभरात सगळ्या गाड्या रिग्रेट झाल्यानं चाकरमान्यांना वेटिंग तिकीट सुद्धा मिळालं नाही। आषाढी यात्रेच्या कालावधीमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाकरता येणारे भाविक देवाचा प्रसाद म्हणून मोठ्या श्रद्धेनं मंदिर समितीकडून मिळणारा बुंदीचा लाडू आपल्या गावी घेऊन जात असतात। भक्तांकरता 13,50,000 बुंदीचे लाडू बांधण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांनी दिली। न्यूज 18 लोकमतनं शहापूर मुरबाड तालुक्यांना जोडणाऱ्या घोरपडी नदीवरील पूल धोकादायक बनल्याची बातमी दाखवली होती। या बातमीची दखल घेत पुलाच्या डागडुजीचं काम सुरू करण्यात आलंय। तुटलेले संरक्षक कठडे बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे। पाटण तालुक्यातील सडा दाडोली या पठारावर म्हावशी आणि गुजरवाडी या गावचे ग्रामदैवत श्री खंडूआई मंदिरासमोर सुरू केलेल्या बिअर बार बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। मल्हारपेठ पोलिसांकडे ग्रामस्थांनी निवेदन दिलंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सीएनजी या अपुऱ्या पुरवठ्यामुळे सीएनजी पंपावर वाहनधारकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत। गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्यातील सीएनजी पंपावर अपुरा पुरवठा होतोय। वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। जळगाव जिल्ह्यातील वरडी फाट्याजवळ गोवंशांची वाहतूक करणारे 2 वाहन पोलिसांनी पकडले। पोलिसांना पाहताच दोन्ही वाहन चालक वाहन सोडून फरार झाले। पोलिसांनी वाहन जप्त केले। वाहनांमधील 19 गोवंशांची गोशाळेमध्ये रवानगी करण्यात आली आहे, तर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। पुण्यामधील खडकवासला धरण साखळीमध्ये 13.16 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। त्यामुळे धरणात सध्या 45.13% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच दिवशी फक्त 12.24% पाणीसाठा होता, म्हणजेच यंदा धरणात तिप्पट पाणीसाठा आहे। उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी 2023 मध्ये दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात माझगाव न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलेलं आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। भाजप 57 जागांकरता आग्रही आहे। दुसरीकडे शिंदे आणि अजित पवारांकडून स्वबळाची चाचपणी केली जाते।